एका सरकारी अधिकाऱ्याला नोकरीतून काढून टाकण्यात आले. पण श्री गुरुदेवांनी सांगितलेल्या एका उपायामुळे अवघ्या 82 दिवसात त्याला पुन्हा नोकरी मिळाली. आणि त्याच काळात माणगावात घडत होती आणखी एक विलक्षण घटना. शेवटपर्यंत नक्की ऐका. रामभाऊ सबनीस हे सावंतवाडीचे सरकारी अधिकारी होते. त्यांच्या घरी पिशाच्य बाधा बुवांच्या कृपेने दूर झाल्यानंतर त्यांची बुवांवर अत्यंत श्रद्धा बसली. ते स्वतः देवस्थानाची व्यवस्था पाहत असत. एकदा काही आरोपांमुळे त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. ते बुवांकडे आले. त्यावेळी बुवांनी त्यांना सांगितले, तुम्ही योगिनी मंत्राचा जप करा. आजपासून 82 दिवसांनी तुमचे काम होईल. सबनीसांनी श्रद्धेने जप सुरू केला आणि नेमक्या बुवांनी सांगितलेल्या 82व्या दिवशीच त्यांना पुन्हा कामावर येण्याचा हुकूम आला. अशा अनेक भक्तांना श्री दत्त महाराजांच्या आज्ञेप्रमाणे बुवा उपाय सांगत असत. त्यामुळे अनेकांची कामे पूर्ण होत. श्री दत्त महाराजांनी आपले गण तेथे संरक्षणासाठी ठेवले होते. म्हणून देवस्थानात कोणीही चुकीचे कृत्य केले तर त्याची लगेच जाणीव होत असे. दरवर्षी गुरुद्वादशी आणि दत्त जयंतीला येथे मोठा उत्सव भरत असे. 8 ते 10 हजारापर्यंत भाविक येत असत. पालखी, महाप्रसाद आणि अन्नदानाची व्यवस्था अत्यंत प्रेमाने केली जाईल. आरतीच्या वेळी पिशाच्य बाधेत स्त्री पुरुष मोठमोठ्याने ओरडत असत. मंदिरातील एका खांबाला घट्ट चिकटून राहत असत. हा प्रकार अनेक भाविक स्वतःहून पाहत असत. याच काळात माणगावात एक नवीन उत्सव मूर्ती तयार करण्याचे काम सुरू झाले. देवळातील मूर्ती कोणताही दोष नव्हता. ती मूर्ती पूर्वीप्रमाणेच पूजेत होती, पण पालखीत बसवण्यासाठी स्वतंत्र उत्सव मूर्ती तयार करण्यात आली. पहिल्या उठणीत मूर्ती फुटली. त्यानंतर बुवाने देवाजवळ प्रार्थना केली. दुसऱ्या प्रयत्नात कोणतेही विघ्न न येता मूर्ती उत्तम प्रकारे तयार झाली. ती मूर्ती मोठ्या समारंभाने माणगावात आणण्यात आली. सर्व वैदिक शास्त्री आणि मंडळी अर्चाविधीसाठी जमली. इतक्यात अणावकरांच्या अंगात आलेल्या संबंधाने स्पष्ट सांगितले, स्वतंत्रपणे या दुसऱ्या मूर्तीचा अर्चविधी करण्याचे कारण नाही. जिथे सदाचार, योग्य अर्चा आणि भक्तिभाव आहे तिथे देवाचा वास निश्चित असतो. त्यामुळे पूर्वीच्या मूर्तीचा आणि नव्या मूर्तीचा फक्त स्पर्श करून महापूजा करावी. वेगळा अर्चविधी करण्याची गरज नाही. बुवानी हा आदेश मान्य केला. त्यानुसार पूर्वीच्या मूर्तीला नव्या मूर्तीचा स्पर्श करून महापूजा करण्यात आली. याच वेळी प्रवासासाठी एका सोनाराकडून लहान प्रवासी मूर्तीही तयार करून घेण्यात आली. बुवानी देवांना विचारले की प्रवासात सर्व उपचारांसह पूजा करणे शक्य होणार नाही. त्यावर देवांनी सांगितले, मला फक्त स्नान घालून भस्म लावले म्हणजे पुरे. बाकीचे उपचार नसले तरी चालतील. श्री